एक लक्षात घ्या, प्रभाग 25ची मतमोजणी सुरू झालेली आहे। आम्हाला 11 जानेवारीला जे मशीन्स नंबर देण्यात आले ते नंबर आणि आमच्या टेबलावर आलेले मशीन्स हे वेगळे आलेले आहेत आणि म्हणून आम्ही आक्षेप घेतलेला आहे। त्याच्यावर आरो साहेब म्हणतात की हे मशीन आम्ही बदललेले कमिशनला दिलेले। तुम्हाला एकट्यामध्ये मशीन बदलायची परमिशन कोणी दिली? तुम्ही त्या शूटिंग का नाही केलं? उमेदवारांना का नाही बोलवलं? प्रतिनिधींना का नाही बोलवलं? ज्या लोकांनी दारात उभं केलं नाही त्या लोकांची मतं तुम्ही वेगळ्या मशीन आणून आमच्यासमोर दाखवत असाल तर हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार आहे। हे अत्यंत बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक चाललेली आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। आणि मी एकटी उमेदवार नाही तर सगळ्या उमेदवारांच्या पोलिंग बूथचे जे एजंट आहेत त्यांना सगळ्यांना सगळे नंबर वेगवेगळे मिळालेले आहेत आणि कुठले नंबर जे आरोच्या सही शिक्क्याची प्रत जी त्यांनी आम्हाला दिली होती ते मशीन्स आणि आत्ता टेबलावर आलेले मशीन्स हे वेगळे आलेले आहेत। मग हे कुठले मशीन्स त्यांनी आणले आणि ज्या आमच्या मशीन होत्या त्या मशीन आम्हाला आणून दाखवाव्या। 17 मशीन वेगळे आहेत। एखाद दुसरी असती तर आम्ही समजू शकलो असतो। 17 मशीन्स वेगवेगळे आहेत। नाही, आम्हाला पोलिसांकडनं हॅव केअर त्याकरी मी पोलिसांना सांगितले की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जगतो। तुम्ही काय त्या निवडणूक अधिकाऱ्याचे वकील नाही आहात, त्याच्यामुळे तुम्ही दबाव आणू नका। तुम्ही कायदा सुव्यवस्था मेंटेन करा। आम्ही आमची लिगली लढाई हे करतोय आणि त्यांनी लोकशाहीला ठेवूनच ते काम करणं गरजेचं आहे। अन्यथा जर त्यांनी दबाव आणला, जर त्यांनी काही चुकीचं बेकायदेशीर कृत्य केलं तर जे आम्ही करू त्याला जबाबदार हे निवडणूक आयोग, प्रशासन आणि पोलीस असतील। पुणे शहरात आता आपण पाहिलं की काही भागांमध्ये गोंधळ सुरू होता, त्यापैकीचा प्रभाग क्रमांक 25 जो आहे तर तिथे सुद्धा काही वेळापूर्वी गोंधळ झाला होता आणि त्यामुळेच आता इथलं जी मतमोजणी आहे तर ती थांबवलेली आहे। मी आता या प्रभाग क्रमांक 25ची ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे तर तिथे आहे आणि इकडे आपण पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आता वाढवण्यात आलेला आहे, कारण अगदी काही वेळापूर्वी आपण पाहिलं की इथे मोठा गोंधळ झाला होता। रुपाली ठोंबरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथल्या उमेदवार होत्या त्या असतील, त्यासोबतच मनसेचे गणेश भोकरे यांची पत्नी अमृता भोकरे या इथल्या उमेदवार होता, तर त्यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे की या भागात या मतमोजणी केंद्रावरचं जे मशीन आहे ते मशीन बदलण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता काही वेळ झाला, काही वेळापासून इथलं जे मतमोजणी आहे ती सध्या बंद पडलेली पाहायला मिळते। काही भागातले निकाल आपल्याला येताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे काही ठिकाणची मतमोजणी बंद पाडण्यात आलेली आहे। आपण बघितलं की रुपाली ठोंबरे ज्या चर्चेनंतर नेमकं काय निष्पन्न होतं आणि या चर्चेमध्ये काही पुढे येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जेव्हा शेवटच्या टप्प्यांमध्ये या मतमोजणी सुरू आहेत आणि या अशा प्रकारची मतमोजणी सुरू असताना ज्या पद्धतीने इथले मतदान केंद्रावरचं जे मतमोजणी आहे ती थांबवली गेलेली आहे, त्यामुळे आता नेमकं काय होतं यामध्ये पुढे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यामुळेच खरं तर रुपाली पाटील असतील आणि गणेश भोकरे असतील तर ते याच्यामध्ये नेमकी यांच्यामध्ये काय चर्चा होती, रुपाली ठोंबरे, गणेश भोकरे आणि आरो यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पुन्हा ही मतमोजणी किती वाजता सुरू होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मुना येनपुरे, सिविक मिरर।